तर कमांड्सला मराठीमध्ये म्हणतात आज्ञार्थी वाक्ये. आताच लिहायचं नाही कोणी. आज्ञार्थी वाक्ये. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय बघा. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? येस. ओके. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर आपण रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये, मग आपण शाळेत असो किंवा घरात असो, आपण कोणाला काहीतरी ऑर्डर देत असतो बघा. आज्ञा देणे म्हणजेच काय, तर ऑर्डर देणे. टू गिव्ह ऑर्डर. आज्ञार्थी वाक्यांचा अर्थ असतो टू गिव्ह द ऑर्डर. फॉर एक्झाम्पल, आपले शिक्षक आपल्याला काहीतरी सांगत असतात, घरातले मोठे लोक आपल्याला काहीतरी सांगत असतात किंवा ऑर्डर देत असतात, आज्ञा देत असतात आपल्याला. कधी कधी रिक्वेस्ट पण करत असतात. त्यानंतर आपण पण दुसऱ्यांना सांगत असतो ना, मला जरा तुझं पेन दे, तुझं इरेजर दे. ओके, यू आर आस्किंग टू युअर फ्रेंड्स, गिव्ह मी इरेजर, गिव्ह मी इरेजर. So this is called as the commands. Sometimes you are asking for toilet. कधी कधी तुम्ही वर्गातून बाहेर जाण्यासाठी परमिशन मागता टीचरची. टीचर प्लीज मे आय गो टू टॉयलेट. आताच लिहायचं नाही, मी एक्सप्लेन करायला लागले, ऐकायचं आधी फक्त. मे आय गो टू टॉयलेट. इथे तुम्ही काय करताय, परमिशन घेताय टीचर्सची. गिव्ह मी इरेजर. इथे तुम्ही काय करताय, रिक्वेस्ट करताय. ओके. कधी कधी टीचर सांगतात बघा तुम्हाला, शट द डोर, दरवाजा बंद कर. म्हणजे टीचरांनी इथे तुम्हाला काय दिली, ऑर्डर दिली. म्हणजे ही जी अशी वाक्य असतात, कधी कधी आपण काय करतो, उपदेश करतात बघा दुसऱ्यांना, की तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, क्लीन युअर सराउंडिंग्स, क्लीन युअर नोटबुक, क्लीन युअर रूम. सो दीज ऑल सेंटेन्सेस. कधी कधी आपण आज्ञा देतो, कधी कधी आपण रिक्वेस्ट करतो, कधी कधी आपण परमिशन मागतो. तर ही जी सगळी वाक्य असतात, ऑल दीज सेंटेन्सेस आर कॉल्ड एज द कमांड्स. समजले सगळ्यांना? येस. हा, नाउ वी विल राईट सम सेंटेन्सेस फॉर द कमांड्स, म्हणजे आपल्याला अजून जास्त चांगलं लक्षात येईल. सो एक्झाम्पल्स वी विल राईट नाउ. आता घरात आंबे आलेले असतात बघा सगळ्यांच्या, तुम्हाला आंबे खा म्हणून सांगतात की नाही. हा, ते आंबे खा. याला इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणणार, ईट दीज मँगो. हा, आता एक लक्षात ठेवा, इट इज द वर्ब. बघा सगळ्या कमांडची सुरुवात कशाने होते, वर्बने होते. आलं लक्षात? सगळ्या वाक्यांच्या, कमांड मधल्या सगळ्या वाक्यांच्या सुरुवातीला काय येणार आहे, वर्ब येणार आहे. म्हणजे कमांड्स ओळखायची सोपी पद्धत कोणती, ज्या वाक्यांची सुरुवात वर्बने होते त्या सगळ्या वाक्यांना काय म्हणतात, कमांड्स असं म्हणतात. ओके एव्हरीबडी. द सेंटेन्स which starts with the verbs is called as the commands. Eat these mangoes. मला तुझी वही दाखव. How you will say it? Show your notebook. Show your notebook. Underline the word. Yes, show your notebook. मला तुझा फोन दे. हे कसं म्हणणार, मला तुझा फोन, गिव्ह मी युअर फोन. मी वाक्य मराठीतून सांगणार आहे, तुम्ही मला इंग्लिश मध्ये सांगायचं आहे. वाक्य लिहून झाल्यानंतर प्रत्येक वाक्यामध्ये वर्बला अंडरलाइन करायचं आहे. अंडरलाइन द वर्ब्स. अंडरलाइन क्यों करके रखना है, बिकॉज when we are reading the notes at that time we will come to know about the verbs. आपल्या हे लक्षात बसेल की आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात वर्बने होते, म्हणून आपण सगळ्या वर्बना अंडरलाइन करायचं. लिहून झाले सगळ्यांचं? हा आवाज येत नाहीये मला. तुमचा आवाज कट. बरं जरा रेंज मध्ये जाओ
बघू. मला बोर्ड जवळ राहूनच शिकवायला लागते. तुम्ही रेंज मध्ये जावा. रेंज आहे मला इथे, फुल रेंज आहे. तुम्हाला रेंज आहे का नाही बघा. मी थोडं स्टँडचं प्लेस हलवते. आवाज येतोय श्रीषा? आवाज येतोय? येस मॅम. हा मोहित रेंज मध्ये जा. गेला का? ओके. लिहून झालंय का तुमचं? येस. ओके. इंग्रजी शिका. लर्न इंग्लिश. इंग्रजी शिका. लर्न इंग्लिश. सापडते का नाही रेंज मोहित? लिहून झाले? लर्न इंग्लिश. दॅट मला गोष्ट सांग. स्टोरी. हा धडा वाच. हा धडा वाच. लर्न इंग्लिश. Read this lesson. Tell me a story. Read this lesson. A story. Read this lesson. नाही. Read this lesson. Okay. बाकीचा म्हणून मी म्यूट केलंय मोहित. ओके. पुढे बघा. पत्र लिहा. राईट अ लेटर. पत्र लिहा. राईट अ लेटर. तुम्ही मोठ्याने म्हणत लिहायचे सेंटेन्सेस लिहित असताना. राईट अ लेटर. तुझी पुस्तके दाखव. शो युअर बुक्स. तुझी पुस्तके दाखव. व्हेन यू आर रायटिंग द सेंटेन्सेस गिव फुल स्टॉप आफ्टर ईच अँड एव्हरी सेंटेन्स अँड अंडरलाईन द वर्ब्स. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाक्यामध्ये वर्बला अंडरलाईन करा. वाक्य लिहून झाल्यावर फुल स्टॉप द्या. ही नोटबुक घे. टेक दिस नोटबुक. ही नोटबुक घे. अंडरलाईन द वर्ब टेक. त्यानंतरचं वाक्य बघा. कृपया खिडकी उघड. कृपयाला म्हणतात प्लीज. प्लीज ओपन द विंडो. येस, प्लीज ओपन द विंडो. सॉरी, ओपन. आता इथे वाक्याची सुरुवात प्लीज न झाली आहे बघा. प्लीज ओपन द विंडो. प्लीज म्हणजे आपण इथे काय करतोय? रिक्वेस्ट करतोय. रिक्वेस्ट ज्या सेंटेन्स मध्ये असते त्यांना पण काय म्हणतात? कमांड्स असं म्हणतात. प्लीज ओपन द विंडो. दिसतंय मोहित बोर्डवरचं?
Yes, ma'am. ओके. प्लीज ओपन द विंडो. कृपया मला मदत कर. प्लीज Please help me. अंडरलाइन द वर्ब हेल्प. कृपया त्या मुलींना बोलवा. प्लीज कॉल दीज गर्ल्स. प्लीज कॉल दीज गर्ल्स. कृपया ही चित्रे काढा. प्लीज ड्रॉ दिस पिक्चर. कृपया हे चित्र काढा. प्लीज ड्रॉ दिस पिक्चर. किती सेंटेन्सेस झाले सांगा मला. किती झाले सेंटेन्स? हा. तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवणे म्हणजे कीप क्लीन. ओके. कीप your surrounding. Keep your surroundings clean. Keep is the verb here. Write down fast. सावकाश खा. जेवताना आपल्याला मोठे सांगतात की नाही, प्लीज सावकाश खा रे थोडस. सो दॅट इज कॉल्ड एज कमांड. आज्ञाधारक वाक्य. ईट स्लोली. ईट स्लोली. नेहमी खरे बोला. स्पीक ट्रूथ ऑलवेज. नेहमी खरे बोला. स्पीक इज द वर्ब हियर. स्पीक द ट्रूथ ऑलवेज. दररोज दात घासा. हे वाक्य कसं येईल सांगा मला. दररोज दात घासा. Brush your teeth daily. येस. आपल्या मोठ्यांची आज्ञा पाळा. मोठ्या लोकांचं ऐका. मोठ्या लोकांची आज्ञा पाळणे दॅट इज कॉल्ड एज ओबे. ओबे युअर एल्डर्स. Obey. ओबे युअर एल्डर्स. आपल्या आई वडिलांचा आदर करा. आदर करणे means what? Respect. Respect your parents. Yes. Respect your parents. You can write respect your teachers also. पेरेंटला अजून एक ऑप्शन घेऊया आपण. आपल्या शिक्षकांचा पण आदर करा. सो रिस्पेक्ट युअर टीचर्स. ओके. आता सगळ्यांना समजले कमांड्स म्हणजे काय. लिहून झालं असेल तर वाक्य वाचायचे. त्रिशा. Okay, ma'am. Eat these mangoes. Show your notebook. Give me your phone. Learn English. Tell me a story.
Read these lessons. Write a letter. Show your books. Take this notebook. Please open the window. Please help me. Please call these girls. Please draw this picture. Keep your surroundings clean. Eat slowly. Speak the truth always. Brush your teeth daily. Obey your elders. Respect your parents or teachers. अद्विका रीड. Eat these mangoes. Show your notebook. Give me your phone. Learn English. Tell me a story. Read this lesson. Write a letter. Show your books. Take this notebook. Please open the window. Help me. Help me. Please call this girl. Please draw this picture. Keep your surroundings clean. Eat slowly. Speak the truth always. Brush your teeth daily. Obey your elders. Respect your parents and teachers. Write essay. ओके, व्हेरी गुड. मोहित रीड. मोहित एंड ब्राबी. रीड लाउडली. ऑडियो ऑन करना है. ऑन योर ऑडियो. यस. The mangoes. Show your notebook. Give me your phone. Learn English. Tell me a story. Read this lesson. Write a letter. Show your book. Take this notebook. Please open the notebook. Please help me. Please call these girls. Please draw this picture. Keep your surroundings clean. Eat slowly. Speak truth always. Brush your teeth daily. Obey your elders. Respect your parents and teachers. मोहित वाचायचे. Mohit. हो Ma'am, नको. आंघोळीला गेले. मोहित, अरे तिकडे आवाज खूप येतोय. रेकॉर्डिंग मध्ये जाते सगळं ते. Please go to washroom. ओके. नाउ गिव द हेडिंग मॉर्निंग रूटीन. Morning routine. यस. मॉर्निंग रूटीन हम लिखेंगे. आई वेक अप इन द मॉर्निंग. Ma'am, हाँ. तेजस खाली लिहायचा आहे? न्यू पेज. Yes, okay. And mute your audio. I wake up early in the morning. मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते. मग मी माझ्या अंथरुणातून बाहेर येते. आय रोल आउट ऑफ माय बेड. मी अंथरुणातून बाहेर येते. त्यानंतर मी काय करते? मी दात घासते. आय ब्रश माय टीथ. आता किती वेळ दात घासतो आपण? 2 to 3 minutes. ओके. आय ब्रश माय टीथ फॉर 2 to 3 minutes. इतना देर में ब्रश करती हूँ. आई ब्रश माई टीथ फॉर 2 to 3 minutes. देन मग मी थोडंसं
गरम पाणी पिते. सकाळी सकाळी बऱ्याच जणांना गरम पाणी प्यायची सवय असते बघा. सो वी विल राईट दॅट. देन आय ड्रिंक वॉर्म वॉटर. मग मी गरम पाणी पिते. आता गरम पाण्यात काय काय जण मध घालून पितात. आय ड्रिंक वॉर्म वॉटर विथ हनी. उद्यापासून सगळ्यांनी प्यायचे गरम पाणी सकाळी उठल्यावर. हनी मीन्स वॉट? मध. देन आय ड्रिंक वॉर्म वॉटर विथ हनी. व्हाय वी ड्रिंक वॉर्म वॉटर विथ हनी? बिकॉज इट इज गुड फॉर हेल्थ. प्रत्येकांना आवाज येतोय माझा? लिहायचंय सगळ्यांनी. Yes, ma'am. देन आय ड्रिंक वॉर्म वॉटर विथ हनी. मग मी माझे केस विंचरते. देन आय कोम माय हेअर. आय कोम माय हेअर अँड गो फॉर वॉशरूम. मग मी वॉशरूमला जाते. वॉशरूमला गेल्यानंतर आपण तिथे काय करतो? आंघोळ पण करतो बघा. आय टेक माय बाथ. I take my bath and then wear my school uniform. मग मी माझा शाळेचा ड्रेस घालते. Then wear my school uniform. स्कूल युनिफॉर्म घातल्यानंतर आपण काय करतो? We drink the milk, otherwise we are taking the breakfast. होय की नाही? So we will write that I take my breakfast. I take my breakfast. And drink. ब्रेकफास्ट नंतर आपण दूध पितो. And drink hot milk. मग मी गरम गरम दूध पीते. उसके बाद हम क्या करते हैं? I pack टिफिन. I pack my tiffin. Then I wear shoes. I wear my shoes. मग आपण शाळेचे शूज घालतो आणि स्कूल बॅग घेऊन स्कूलला जातो. लास्टली I take my bag and go to school. मग आपण स्कूलला कशाने जातो? कारने जात असेल तर बाय कार. व्हॅननी जात असेल तर बाय व्हॅन. जर ऑटोनी जात असेल बाय ऑटो. यू हॅव टू राईट युअर ऑप्शन. तुम्ही कसे जाताय ते तुमचा ऑप्शन लिहायचं तिथे. आय टेक माय बॅग अँड गो टू स्कूल बाय कार. Write down all this morning routine and read loudly. Tomorrow you will tell this morning routine only. उद्या तुम्ही हे पाठ करून मला सांगायचं आहे क्लासमध्ये. ज्यांचं लिहून झालं त्यांनी वाचा.
मॅम आवाज कट होतोय. आम्ही रेंज मध्ये आहे, पण तुमचा आवाज कट होत आहे.